नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। बोरीवन शाळेत फक्त 2च शिक्षक, अतिरिक्त शिक्षकांची गावकऱ्यांची मागणी। उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील बोरीवन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत गावकऱ्यांनी 8 जुलै 2026 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने 2 अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे। गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार बोरीवन हे गाव उमरखेड पासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असून अतिदुर्गम व डोंगराळ भागात आहे। येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वी ची पटसंख्या 77 आहे व 6वी व 7वी ची पटसंख्या 18 असून एकूण 95 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र इतक्या मोठ्या विद्यार्थी संख्येसाठी शाळेत केवळ 2च शिक्षक कार्यरत आहेत। त्यापैकी एका शिक्षकावर विशेष मतदार यादी SIRचे काम सोपविण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी एकच शिक्षक उपलब्ध राहत आहे। त्यामुळे 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गाचे अध्यापन, विद्यार्थ्याचे मूल्यमापन आणि शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवणे अशक्य होत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। निवेदनात शासन निर्णय क्रमांक SSN 2015 दिनांक 10 मार्च 2025 तसेच सुधारित संच मान्यता शासन निर्णय त्यानुसार उच्च प्राथमिक शाळेत 6वी ते 8वी गटात किंवा कोणत्याही इयत्तेत 20 पेक्षा कमी पटसंख्या असली तरी किमान एक पदवीधर शिक्षक असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक शिक्षक संख्या मंजूर करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याचेही गावकऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शासनाच्या निकषानुसार बोरीवन शाळेत तात्काळ 2 अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। यावेळी सदाशिव वानोळे, श्रीराम पोटे, बालाजी कराळे, संजय जेवलेवाड, दशरथ नखाते, केशव तोरकड, अंकुश भगत, मारुती पोटे हे उपस्थित होते। लोकहित न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।